ती तपास करतील, पण यासाठी नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही. अगदी घरी पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं. 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही एसआयटी नियुक्त करतो. का तू बाप झाला का सरकारचा म्हणून तूच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहेत ते? आम्हाला आमच्या जालन्याच्या एसपीने कसं काय सांगितलं नाही? आम्ही तर आमच्या जालन्याच्या एसपीला मानतोय, खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून. परस्परही तुम्ही यासाठी नेमून ती चौकशी चालू आहे, त्याला एकट्यालाच कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं? त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर? यासाठी तपास केला बा आम्ही, गुप्त असतं का? ती कोणती यासाठी नेमली? हे कोणत्या आहारी चाललंय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चालले का त्याच्या? कारण ही खूप मोठी बातमी आहे. यासाठी तपास करते कोणालाच माहित नाही. कारण माझ्यावर घातपात झाला, मला तर माहित पाहिजे ना. देशमुख कुटुंबात संतोष भाईंचा खून झाला, कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत. माझ्या प्रकरणात यासाठी नेमली ही त्यालाच कसं काय माहिती? आणि नेमली आणि ते तपास पण करते म्हणतो. म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का? या हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय. आज या ठिकाणाहून तुम्ही आता नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहात? कारण एक आरोपी अटक नाही, चार्ज फ्रेम झालेला नाही, या सगळ्या गोष्टी जर आज बघितलं तर पुढे तुमची आता भूमिका काय असेल? तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सह आरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर.